कोण बोललं तुला काय मित्रांना आहे ना वाला वो साइड वाला अरे थोड़ा पल्ले इधर पे देखना ये बना है दुसऱ्या सत्रातील मोठ्या गटातील मध्यंतरीनंतरचा दुसरं सत्र चालू होत आहे नहीं कौन से इधर उठा हाँ इधर उठा औडा 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 पहिलं षटक घेऊन हाँ, येतोय बस बस प्रतापगड बंद कर दे यांच्यातर्फे ठीक है हरीश तामणकर आणि त्यांचा सामना करतायत निशांत. हल्का सुंदर असा बॅकफूट लावून टोलावलेला हा चेंडू षटकाराच्या दिशेने उत्तुंग असा पहिल्या चेंडूवर षटकार टोलावलेला आहे निशांत यांच्याकडून. सुंदर असा स्टान्स घेऊन उभे मारण्याचा पुरेपूर प्रयत्न परंतु नॉन स्ट्राईक एंडला जोरदार लागलेला हा चेंडू. फर्स्ट एड हवाय का तुम्हाला? थोडं 2 मिनिटं ब्रेक घ्यायचं. जोरात असा चेंडू लागलेला आहे. नहीं चाहिए सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवलं हरीश यांनी. थोडीशी स्ट्रॅटेजी आखली आहे आणि लोहगड रॉयल्सच्या संघाला आपण कमीत कमी धावांमध्ये कसं रोखू शकतो याचा प्लॅन करून सुंदर असं क्षेत्ररक्षण होतं परंतु एक धाव घेतलेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट निशांत आणि ओमकार यांच्यामध्ये. पुढचा चेंडू हरीश यांच्याकडून ओमकारसाठी. नो बॉल. 3 चेंडू 8 धावा. अजूनही पहिल्या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत आणि हा एक गडी बाद होण्याचा धावचित होण्याचा जो चान्स होता तो हरीश यांच्याकडून मिस झालेला आहे. आणि या संधीचा फायदा निशांत आणि ओंकार कसा घेतात ते आपल्याला येणाऱ्या पुढील चेंडूंवर बघायचं आहे. सुंदर अशी बॅटिंग सुंदर अशी गोलंदाजी परंतु थोडस कम्युनिकेशन गॅप. बॅकफूट लावून पुन्हा एकदा हा टोलावण्याचा प्रयत्न आणि अजय खाडे यांच्या हातात गेलेला हा चेंडू आणि पहिला गडी बाद होतोय निशांत यांच्या रूपाने. प्रतापगड रॉयल रायडर्स या संघाला पहिला गडी बाद करण्याचा मान मिळतोय निशांत यांच्या रूपाने. राजा गायकवाड शिवदर्शन सेवा संघामधील एक प्रतिष्ठित आणि नामवंत व्यक्तिमत्व आज आपण या मैदानात बघतोय खेळताना. आणि एक मोठं बक्षीस लागलेलं आहे 100 रुपयाचं. प्रतीक दळवी यांचा जो विकेट घेईल त्याला 100 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी प्रतीक घाटे यांच्याकडून लागलेलं आहे. म्हणजे एखाद्या भेदक फलंदाजाला थांबवायचं कसं आणि गोलंदाजाला प्रोत्साहित करायचं कसं तर अशी रोख बक्षिसं द्यायची आहेत. पंकज सामना करतील प्रतीक दळवी आणि या 3 षटकांच्या खेळामध्ये जो कोणी प्रतीक दळवीचा विकेट घेईल त्याला 100 रुपयाचं बक्षीस प्रतीक घाटे यांच्याकडून लागलेलं आहे. प्रतीक दळवी आपण सांभाळून खेळा. आपले बरेच असे बाहेरचे हे आहेत वैरी आहेत. सुंदर अशी गोलंदाजी पंकज यांच्याकडून. सुंदर असा टोलावलेला हा षटकार प्रतीक यांच्या बॅटमधून 100च्या स्पीडने.
पुन्हा एकदा षटकार. ज्याने कोणी 100 रुपये लावले तो प्राइस वाढवतोय का तिसऱ्या षटकाराला? तिसऱ्या षटकारासाठी कोण प्राइस लावतोय का प्रतीक दळवीसाठी? सुंदर अशी षटकारांची हॅट्रिक केलेली आहे प्रतीक दळवी यांच्याकडून. बघूया 100 रुपये आयोजकांच्या खिशात राहतात की प्रतीक दळवीच्या खिशात जात आहेत. नो. अवांतर धावसंख्येत भर. 2 षटकांमधील 4 चेंडू संपलेले आहेत. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी. बघूया प्रतीक काय करतोय. षटकार. सुंदर अशी बॅटिंग आपण प्रतीक दळवी यांच्याकडून बघायला मिळते. अत्यंत भेदक अशी फलंदाजी या ठिकाणी आपण बघतोय. चालत्या ट्रेन मध्ये चढू नका, धोका उद्भवतो. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. संघाची धावसंख्या होते 36. कृपया प्लॅटफॉर्म आणि पायद्यांमधील अंतरावर लक्ष ठेवा. कोणाला दुखापत झाली तर आयोजक जबाबदार नाहीत. चिक्कू. नेक्स्ट बॉलर चिक्कू. डेड बॉल. थांब. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येते चिक्कू. मारण्याचा प्रयत्न. उत्तुंग असा षटकार. थोड्याशा दुसरी ओव्हर महाग पडली. त्याच्या मागोमागची ही तिसरी ओव्हर. सुंदर अशी गोलंदाजी आपण या ठिकाणी बघायला मिळतं. आणि या केलेला थ्रो डीच्या रूपाने धावसंख्येत भर. 2 धावा घ्यायच्या आहेत स्कोर बोर्डवर. पुढचा चेंडू आणि झेल सोडलेला आहे. सुंदर असा झेल अबी यांनी पकडलेला आहे. स्कोर 46. 3 षटकांनंतर संघाची धावसंख्या होते 46. सुशील गावडे पुढचे खेळाडू. बॉलर अक्षय. सामना करतायत प्रतीक. अक्षय यांचा टोलावलेला चेंडू षटकाराच्या दिशेने आणि पुन्हा एकदा षटकार प्रतीक यांच्या बॅटीतून. सुंदर अशी षटकारांची आपण या ठिकाणी आतिषबाजी बघतोय. पुन्हा एकदा षटकार. षटकार पे षटकार. हे 100 रुपये जे लावलं होतं ते मला वाटतं आयोजकांच्या खिशात जाणार आहेत. याची घाटे यांनी नोंद घ्यायची आहे. आणि 100 रुपये जात आहेत. आता टाइम करायला गेला. नाव काय बॉलर? अक्षय. तुम्हाला 100 रुपयाचा बक्षीच्या नंतर घ्या. काहीतरी कानमंत्र दिलाय प्रतीक यांनी सोन्याला प्रसाद द्यायला. बघूया आता काय करतोय. 1 to go पंचांचा इशारा. 2 to go पंचांचा इशारा. चौथ्या षटकातले 2 चेंडू बाकी. खाली आणि टिपलेला हा झेल. नो बॉल पंचाने डिक्लेअर केलाय. 5 मारले. 2 तू मारत. नो +1. अजूनही 2 चेंडू बाकी. सुंदर असा चेंडू आकाश यांच्याकडून. अक्षय यांच्याकडून सॉरी. राजा 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 राजा. तिसरे 2 रन गेले.
अक्षय अक्षय 100 रुपये अक्षय घाटे यांच्याकडून, प्रतीक घाटे यांच्याकडून आकाशाला. चोवीस चेंडूंमध्ये 63 टू विन. सुंदर अशी धावसंख्या उभारलेली आहे. लोहगड या संघाने ग्राउंड पण छोटं केलं आहे. छोटं केलं आहे, पहिलं मागे होतं. कीपर जवळ पण केला वाटतं, तेव्हा पावला पण शॉट नाही केला. माझं नाव खूप लेट आलं, मी बोलले कोणाकडे पैसे संधी पैसे नॉन स्ट्राईक यांचा जरा स्टंप नीट लावायचं. अक्षय नरसाळे स्ट्राईकला, नॉन स्ट्राईक एंडला अजय खाडे. निशांत पहिलं षटक, वैयक्तिक पहिल्या संघासाठीचं पहिलं षटक घेऊन येतो निशांत. पहिला चेंडू वाईट. पुन्हा एकदा वाईट. सुंदर असा गडी बाद करण्यात यश. चिकूच्या रूपाने पहिला धक्का बसतोय. सिंहगड यापुढील होणारा सामना सिंहगड वर्सेस तोरणा. तोरणा आणि शिवनेरी दोन्ही संघांच्या कॅप्टननी माईकशी संपर्क साधायचा आहे. सुंदर असा उडवलेला चेंडू, षटकार, पुढे येऊन मारण्याचा पुरेपूर प्रयत्न आणि प्रयत्नांना यश. 6 धावांच्या रूपाने. तोरणा टीमचे जे कोण कॅप्टन आहे त्यांनी त्वरित माईकशी संपर्क साधायचा. आपण टॉस ओढून घेऊया. आपल्याकडे वेळेचं बंधन असल्यामुळे सामने आपल्याला त्वरित चालू करायचे आहेत. पुढचा चेंडू घेऊन येतो निशांत. पंचांकडे अपील फेटाळून लावलेला आहे पंच समीर कावले यांनी. पुढचा चेंडू निशांत, पुढे मारण्याचा प्रयत्न आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण आपण बघतोय रोहन यांच्याकडून बाउंड्रीला. पहिल्या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. संघाची धावसंख्या झाली आहे 9. बघूया 4 धावा. आनंद जंगले शिवसेना शाखा क्रमांक 114 चे उपशाखा प्रमुख आनंदजी जंगले यांच्या हस्ते टॉस उडवण्यात आलेला आहे.
शिवनेरी या संघाने टॉस विन करून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शेवटचा चेंडू निशांत यांचा नो, पंचांनी नो घोषित केलंय. संघाची धावसंख्या होते 14. अजूनही पहिलं षटक चालू आहे. संघाची धावसंख्या होते 14. सुंदर असा फ्रंट फुटवर मारलेला षटकार अजय काळे यांच्या बॅटीने. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा केलेल्या आहेत. टू विन. क्या 18 चेंडू 43 धावा. अजूनही सामना हातात आहे. फक्त सेम वेने खेळायचं प्रतापगड या संघाला. हॅलो, सगळ्यात टीम 2 आणि एक टीम 3 हलत. बॅटिंग कर, स्कोर बनवा. 42 आहे ती. दुसरं षटक घेऊन आलेले आहेत आणि डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सफल. वंडी आहे, धाव नको. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात एक अवांतर धाव. 2 धावा स्कोर बोर्डला घ्यायचे. ऋषी दुसरं षटक घेऊन आलेले ऋषी. सामना करतायत अजय. सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू गेलेला आहे. सहल उदय पन्हाळकर थोडासा बॉल शोधताना, परंतु बॉल काही त्यांच्या हातात मिळालेला नाहीये आणि वंडीच्या रूपात एक धाव गेलेली आहे. अरे बहुत सारी बरोबर आहे. तो हुई क्या करता है. नो चेंडू. हाँ बात करो नहीं तू अवांतर धाव पंचांनी नो घोषित केलेला आहे. 27 झाले वाटतं. चांगली बॉल आहे. संघाची धावसंख्या होते 27. दुसऱ्या षटकातले अजून अजूनही या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतात. सुंदर असा षटकार मारलेला आहे प्रतापगड रायडर्स या संघाने. संघाची धावसंख्या होते 34. सुंदर असा शॉट चौकारच्या रूपात, ज्याची गरज प्रतापगड रायडर्स या संघाला होती. षटकार आणि चौकार, ते षटकार आणि चौकार कंटिन्यू मारताना आपण दुसऱ्या ओव्हरमध्ये बघितले अजय खाडे यांचा पुरेपूर प्रयत्न हा सामना आपल्या संघाला मिळवून देण्याचा दिशेने. 12 चेंडू 25 धावा. अजूनही सामन्यामध्ये जीव आहे. 12 चेंडू 25 धावा. दोघांनी 2-2 जिंकले.
6 बॉल 31 पाहिजे होते. 4 फटकात मारले 4 फटकात मारले त्याने. 12 चेंडू 25 धावा. 12-25 हा ते व्हिडिओमध्ये बघितलं. थोडस मिसकम्युनिकेशन. व्हिडिओ बघितला त्याला व्हिडिओमध्ये सुशांत गावडे तिसरं षटक घेऊन येत आहेत. काय माहिती सुशील गावडे असेल तर माहिती नाही. मला व्हिडिओमध्ये दिसलं एवढंच माहिती मला कुठचा व्हिडिओ मला विचारलं नाही. हे बॅटिंगला येत तुझं. अजय खाडे सामना करतायत सुशील यांचा. सुंदर अशी गोलंदाजी, ज्या गोलंदाजीची या ठिकाणी आवश्यकता आहे ती पुरेपूर करण्याचा प्रयत्न, त्याचप्रमाणे ज्या फलंदाजीची आवश्यकता आहे दोन्ही संघांकडून एकदम जोर लावून प्रयत्न, आपल्या खिशात घालण्याचा प्रयत्न आणि षटकार. पुढच्या पावलांचा पुरेपूर वापर करून टोलावलेला हा उत्कृष्ट असा षटकार. 9 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 16 धावा मारण्याचा प्रयत्न असफल. उदय यांच्याकडून हा ओव्हरथ्रो. 1-1 धाव यावेळी आपल्याला कामी येणार आहे. तशीच 1-1 धाव आपल्याला अडवायची आहे. जो संघ बॉलिंग करत आहे त्या संघाला किती पाहिजेत. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. 8-15 बघूया अज्जू काय करतोय. अवांतर धाव. ज्या अवांतर धावा रोखायच्या आहेत त्या अवांतर धावा संघाला बोनसच्या स्वरूपात देतोय सुशील. चौकार, 7-10 सुंदर असा चौकार. 7 चेंडू 10 धावा. एक मोठं आव्हानाच्या दिशेने आगेकूच करताना प्रतापगड रायडर्स हरीश तामणकर यांचा संघ. हरीश तामणकर यांनी त्या ठिकाणी गणपती बाप्पा पाण्यात ठेवल्याचं इकडे काहीतरी कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकायला आलंय. झोप झाप वगैरे काहीतरी करतोय. नारळ आणि पाण्यात ठेवू नको आंब्याची, खेळतील सगळे. काढली पाहिजे मध्ये. सहा चेंडू 10 धावा. प्रवीण यांना गोलंदाजीमध्ये कमाल दाखवावी लागेल. 6 चेंडू 10 धावांचा हा खेळ. जरी गोलंदाजी चालली तर हाच टर्निंग पॉइंट ठरेल या मॅचचा. परंतु अवांतर धावा रोखायच्या आहेत. अवांतर धावा रोखायच्या आहेत. मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो हे 6 बॉल आणि मॅच एका निर्णायक वळणावर नेऊन ठेवू शकते. बघूया आपण गोलंदाजी काय कमाल करते. 4 गेले. चौकार 5 चेंडू 5 धावा. बॉल टू बॉल 5 चेंडू 5 धावा. पुढचे 5 चेंडू निर्णायक. ओव्हर मोठी बनवायची आहे. 4 चेंडू 4 धावा. अत्यंत अटीतटीची हा सामना. कंपल्सरी चेसचा सामना आहे. आपल्या मॅचचा नियमच आहे. एक डॉट बॉल जरी पडला तरी या मॅचला पूर्ण वळण भेटू शकतं. प्रेक्षकांमध्ये उत्सुकता. बॉलर काय कमाल करतोय आणि तेवढ्याच उत्सुकतेने प्रेक्षक बघतात की बॅट्समन आपल्या बॅटने त्या बॉलचा सन्मान कसा करतोय. अटीतटीचा सामना.
2 चेंडू 2 धावा या सत्रातील अत्यंत निर्णायक असा आलेला हा सामना 2 चेंडू 2 धावा लोहगड वर्सेस प्रतापगड पुढे येऊन टोलावलेला हा चेंडू चौकार अजय खाडे यांनी हा 6 एकतर्फी मॅच आपल्या खिशात घातली मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी मी पण असं आमच्या रिंगला आता विचार करतो